reasons to doubt. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपले स्वागत आहे प्रोग्रामिंग ज्ञान या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला विषय आहे की व्हेरिएबल्स अँड डाटा टाईप्स इन सी. तर चला सुरू करू. तर आता पहिले आपण बघू व्हेरिएबल म्हणजे काय सीमध्ये. तर व्हेरिएबल एक स्टोरेज कंटेनर आहे, त्याच्यामध्ये आपण एक स्पेसिफिक व्हॅल्यू स्टोअर करतो आणि आपल्या व्हेरिएबल्समध्ये आपली जी स्टोअर केलेली व्हॅल्यू आहे ती अकॉर्डिंग टू डेटा टाईप असते. तर आपण व्हेरिएबल्स काय आशा करतो की तुमची ही डाऊट क्लिअर झाली असेल आणि त्यानंतर क्लिअर झाली असेल डाऊट. त्यानंतर व्हॉट आर डेटा टाईप्स. डेटा टाईप्स म्हणजे काय, तर सीमध्ये प्रत्येक व्हेरिएबल एक डाटा टाईपसोबत जोडलेला असतो. तर प्रत्येक डाटा टाईपला वेगवेगळी मात्रेत मेमरी लागती. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण काय काय ऑपरेशन करू शकतो स्पेसिफिक एक प्रकारचे. तर असं आपण काय काय डाटा टाईप्सवर करू शकतो आणि डाटा टाईप्सची डेफिनेशन आहे. तर लिस्ट ऑफ डाटा टाईप्स कॉमनली यूज्ड. आता डाटा टाईप्स कोणते जास्त यूज होतात कॉमन ते आपण बघू. तर पहिले कॅर हा सगळ्यात बेसिक डाटा टाईप आहे सी मधला आणि ह्याच्यात आपण एक सिंगल कॅरेक्टर स्टोअर करू शकतो, एक सिंगल अल्फाबेट सिंगल कोटमध्ये, आणि त्याला फक्त 1 बाईटची मेमरी लागती सगळ्या कंपायलर्समध्ये जवळजवळ. त्यानंतर इंट. आता तुम्ही जसं नाव वाचलं असेल, इंट काय म्हणतंय, इंटिजर व्हॅल्यू. इंटिजर व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो इंट टाईपच्या डेटा टाईपमध्ये. त्याच्यानंतर फ्लोट काय, फ्लोटमध्ये आपण डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, पण विथ सिंगल पॉईंट, विथ सिंगल प्रिसियन. ओके. तर जे आपले नंबर्स आहेत विथ फ्लोटिंग पॉईंट ते आपण डेसिमलमध्ये आपलं फ्लोटमध्ये स्टोअर करतो. तर त्यानंतर डबल पण सेम आहे फ्लोटसारखा, फक्त त्याला मेमरी जास्त आहे आणि हा डबल पॉईंटची पण स्टोअर करू शकतो. तर त्याच्यानंतर सेट्स ऑफ इंटिजर बघू आपण. जसं की तुम्ही मॅथ्समध्ये बघितलं असतील सेट्स ऑफ इंटिजर, तसं आता इथे सीमध्ये इंटिजरचेच 2 डेटा टाईप असतात, एक अनसाइन्ड इंट आणि एक साइन्ड इंट. जो अनसाइन्ड इंट आहे त्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि जो साइन्ड इंट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही नंबर असू शकतात. आणि जसं की तुम्ही हे सेट्स ऑफ इंटिजर स्कूलमध्ये वगैरे शिकला असताल तर हे ते आहे. आणि तुम्ही सीमध्ये इंटमध्ये तुम्ही मायनस ते पॉझिटिव्ह नंबर पण स्टोअर करू शकता आणि तुम्ही 0 पण स्टोअर करू शकता. फक्त तुम्ही फ्रॅक्शनल व्हॅल्यूज नाही स्टोअर करू शकत. त्याच्यानंतर तर त्याच्यानंतर रेंज ऑफ इंटिजर्स. जी इंटिजरची रेंज आहे सीमध्ये डाटा टाईपची ती एवढी. तर ही खूप मोठा नंबर आहे, मायनस ते प्लसपर्यंत आहे. तर मित्रांनो आता आपण मेमरी ऑफ डाटा टाईप्स पाहू. तर प्रत्येक डाटा टाईपला किती मेमरी मिळते. तर जो इंटिजर आहे त्याला 4 बाईटची मेमरी मिळते. त्याच्यानंतर जो कॅर आहे त्याला 1 बाईटची मेमरी मिळते आणि फ्लोट त्याला 4 बाईटची आणि डबलला 8 बाईटची. तर अशा प्रकारची मेमरी आहे. आणि जर तुम्हाला मी तुम्हाला जसं की हे मागं रेंज सांगितली इंटिजरची, तुम्हाला जर ह्याच्या पुढचे जर नंबर ठेवायचे असतील तर तुम्ही लॉंग इंट यूज करू शकता. हा पण एक डेटा टाईप आहे. आणि साइन्ड इंट आणि अनसाइन्ड इंट पण हा पण एक डेटा टाईप आहे. तर मेमरी ऑफ डेटा टाईप जसं की आपण पाहिलं. आणि हे मित्रांनो खूप डेटा टाईप्स आहेत सीमध्ये, पण हे एक शॉर्ट लिस्ट केलेले आहेत मी कॉमनली यूज. त्यानंतर आपण फॉर्मॅट स्पेसिफायर्स काय आहेत ते बघू. फॉर्मॅट स्पेसिफायर आपण यूज करतो जेव्हा आपल्याला इनपुट आणि आउटपुटचे ऑपरेशन्स परफॉर्म करत असतील. आणि हा एक म्हणजे एक वे, आपण या वेनी कंपायलरला सांगतोय की डाटा टाईप सांगतोय हा व्हेरिएबल कोणत्या डाटा टाईपचा आहे. तर आपण हे स्कॅनएफ आणि प्रिंटिंग आणि स्कॅनिंगमध्ये पण वापरतो. जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मी स्कॅनएफमध्ये % लिहिलं, हा एक फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. तर मग मी त्यांनी सांगतोय की हा व्हेरिएबल या डेटा टाईपचा स्पेसिफिक. तर मित्रांनो आता आपण हे बघू फॉर्मॅट स्पेसिफायर्स. तर इंटिजरला %d असतो, ह्यानी कळतं की हा इंटिजर आहे कंपायलरला. त्यानंतर %f असतो फ्लोटसाठी आणि त्यानंतर डबलसाठी LF असतो आणि कॅरसाठी %c. ओके.
तर आता मित्रांनो आपण ह्याच्यावरचा एक प्रोग्राम बघू. मी ऑलरेडी टाईप केलेला आहे मित्रांनो, तुम्ही एकदा बघून घ्या. फक्त टाईम वाचवायसाठी मी केलेलं आहे. तर आता इथे मी हे बघा व्हेरिएबल असा बनवतो आपण. पहिले डेटा टाईपचं नाव, त्यानंतर व्हेरिएबलचं नाव. आता इथं मी काही पण देऊ शकत होतो, पण मी ए दिलं. त्यानंतर इक्वल टू साईन देऊन आपल्याला व्हॅल्यू काय स्टोअर करायची. आता इथे हा इंटिजर आहे, त्याच्यामुळे मी इंटिजर व्हॅल्यू स्टोअर केली. त्यानंतर इथं फ्लोट आहे, तर फ्लोटमध्ये मी फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू स्टोअर केली. डबलमध्ये मी डबलची व्हॅल्यू स्टोअर केली, डबल प्रिसिजनवाले नंबर्स. त्यानंतर कॅरमध्ये मी तुम्हाला जसं की सांगितलं की सिंगल कोटमध्ये एकच अल्फाबेट तुम्ही ठेवू शकता, कारण त्याची मेमरी फक्त एकच बाईट आहे कॅरची. त्याच्यानंतर इथे तुम्ही मी बघा आता मी तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर सांगितले. जसं की तुम्ही बघू शकता %d कळते की हा व्हेरिएबल इंटिजर टाईपचा आहे. तर मी आता तुम्हाला जसं की एक्सप्लेन केलेलंच आहे. तर इथे मी %d लिहिलं आणि इथे ए लिहिलं. तर त्यानंतर फ्लोटला मी %f लिहिलं, जसं की तुम्ही बघू शकता फ्लोट व्हॅल्यू प्रिंट करायला. आणि डबल व्हॅल्यू प्रिंट करायला मी LF लिहिलं आणि कॅरला %c लिहिलं, जसं की तुम्ही बघू शकता. आणि हे जे स्लॅश आहे इस्केप सिक्वेन्स, हे तुम्ही नाही दिलं तरी चालेल. ह्याचं काय अर्थ आहे मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगालच. तर आता मी इथे रन करून घेतो. आणि मित्रांनो ऑलरेडी मी फाईल बनवली आणि रन करून बघितलं, कारण टाईम वाचवायचा होता. तर आता इथे रन कोड म्हणतो मी. तर मित्रांनो आपला टर्मिनल उघडलेला आहे. आणि मेन गोष्ट मित्रांनो, तुम्हाला जर हा टर्मिनल बंद करायचा असेल, डिलीट करायचा असेल, किल करायचा असेल, तर तुम्ही इथं क्लिक करा. आणि जर नुसतं असं करायचं असेल तर तुम्ही असं क्लिक करा. आणि जर तुम्हाला तो टर्मिनल उघडायचा असेल तर तुम्ही Ctrl+J दाबा, किंवा मग तुम्ही इथं क्लिक करून न्यू टर्मिनल पण म्हणू शकता. तर आता इथं जसं की तुम्ही बघू शकता आपलं कॅरची ए आलं. त्यानंतर आपली जी फ्लोटिंग पॉईंट डबलची जी फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू आहे ती आली. त्याच्यानंतर आपली ह्याची व्हॅल्यू आली फ्लोटची. त्याच्यानंतर इंटची व्हॅल्यू आली, जसं की तुम्ही बघू शकता. तर हे अशा प्रकारे तुम्ही व्हेरिएबल्स आणि डाटा टाइप्स वापरू शकता. हे एक प्रकारचे स्टोरेज कंटेनर आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं. तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील आमच्याकडून तर जरूर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि लाईक जरूर करा, कारण आम्हाला असेच म्हणजे इन्स्पिरेशन मिळते, आम्हाला असंच मोटिवेशन मिळतं अजून व्हिडिओज बनवायला. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. Give me reasons to doubt.